मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा 1 रुपया तुमच्या खात्यात आलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानुसार तुमच्या मोबाईलमध्ये हे एक काम आपल्याला ताबडतोब योजनेला काही एरर शो होत आहे त्याचा व्हिडिओ मी पूर्ण बनवलेला आहे। तो व्हिडिओ आपला तुम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल। तो व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा 1 रुपया तुमच्या खात्यात आलेला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानुसार तुमच्या मोबाईलमध्ये हे एक काम आपल्याला ताबडतोब करायचे होय। कारण त्याशिवाय जे 3000 रुपयांचा जो पहिला हप्ता 17 ऑगस्ट या दिवशी जमा होणार आहे तर तो आपल्या खात्यात जमा होणार नाही। आणि जर तुम्ही हे एक काम काळजीपूर्वक केलं तर 17 तारखेला 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले तुम्हाला दिसून येतील। तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा अचूक लाभ मिळेल। आता आपण नक्की कोणतं काम करायचंय चला तर आपण जाणून घेऊ। तर ज्यांना 1 रुपया त्यांच्या खात्यात आलेला आहे तर त्यांना अशा प्रकारचा मेसेज हा दिसून येतो ज्याच्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव असतं। जसं की इथे आहे SBI ₹1 हॅज बीन क्रेडिटेड इन युअर अकाउंट आणि खाली अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक असतात APBS CRINW मुख्यमंत्री माझी L म्हणजे लाडकी बहीण। तर अशा प्रकारे काल 9 ऑगस्टला हा मेसेज आमच्या एका मित्राच्या मेसेजच्या मोबाईलवरती आलेला आहे। तर अशा प्रकारचे मेसेज हे तुम्हाला येत असतात। तर असा मेसेज तुम्हाला सुद्धा जर प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे एक काम आजच्या आज करणं गरजेचं आहे। 17 तारखेच्या जितक्या लवकर कराल तितकं ते चांगलं आहे। आता पहा, तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगतोय, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। आधार कार्डचं बँक सीडिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण क्रोम ब्राउझर ओपन केलंय। त्यामध्ये आपण टाईप करायचंय myAadhar.uidai.gov.in। तर अशा प्रकारे ही आधारची वेबसाईट ओपन होते। तुम्हाला खाली दिसेल अंगठ्याचं चिन्ह आहे आणि त्याखाली लॉग इन आहे। लॉग इनला क्लिक करू। तर लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एंटर आधार नंबर म्हणून विचारतायत आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे। तर वरती आपण आधार कार्ड नंबर टाकणार आहोत आणि खाली कॅप्चा म्हणजे काय हे पहा। हे जे या ठिकाणी अंक आणि अक्षर दिसतात 5DT92 ही आहे तशी आपण एंटर करायची आहेत। स्मॉल असतील स्मॉल करा, कॅपिटल असतील कॅपिटल करा आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP वर आपण क्लिक करायचंय। तर आता आपल्याला OTP विचारत आहे, आपण इथे OTP टाकूया आणि आता लॉग इन वर क्लिक करायचंय। तर आपल्यासमोर ही माहिती आलेली आहे आपल्या आधार कार्ड विषयी। तर इथे पहा 5 नंबरला बँक सीडिंग स्टेटस आपल्याला दिसेल। हे पहा सगळ्यात वर काय आहे, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार PVC कार्ड, ॲड्रेस अपडेट आणि बँक सीडिंग स्टेटस। तर इथे आपल्याला क्लिक करायचंय बँक सीडिंग स्टेटसवर। याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला समोर येतंय कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। म्हणजे तुमचं आधार कार्ड हे मॅप झालेलं आहे। तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल, शेवटचे 4 अंक दिसतात। कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे तर त्या बँकेचं नाव येतं। या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह दिसेल। तर ॲक्टिव्ह असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, तुमच्या त्या बँकेमध्ये त्या बँक खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे DBT मार्फत। आणि जर इनॲक्टिव्ह असेल तर मात्र तुम्हाला त्या बँकेत जाऊन पुन्हा ते ॲक्टिव्ह करावं लागेल किंवा दुसऱ्या बँकेत कोणत्याही एखाद्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या खात्याला हे बँक सीडिंग चालू करू शकता। नुकतीच जी एक बातमी आली होती की 15 लाख महिलांना कदाचित 17 ऑगस्टला त्यांचा पहिला हप्ता 3000चा हप्ता कदाचित मिळू शकणार नाही। आणि यातलं एक मुख्य कारण आहे की त्यांचं आधार कार्ड हे बँकेला सीडिंग नाहीये, म्हणजे आधार कार्डला बँक सीडिंग नाहीये। जर तुमच्याही बाबतीमध्ये तुम्हाला असं आढळलं की बँक सीडिंग नाहीये तर तुम्ही एक छोटंसं काम करायचंय। कोणतं काम तर तुम्ही जवळपासच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि त्या ठिकाणी IPPB मध्ये स्वतःचं खातं उघडा। IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुम्ही खातं उघडायचे जवळपासच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन। तर हे खातं उघडल्यानंतर तुम्हाला समोर जसं दिसतंय अशा प्रकारचं एक व्हर्च्युअल डेबिट कार्ड मिळतं, एक डिजिटल कार्ड मिळतं
आणि याच्या आधारे अगदी 2-3 दिवसात 3-4 मॅक्झिमम 3-4 दिवसात तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला बँक सीडिंग चालू होतं आणि 100% तुमच्या या पोस्टातल्या खात्यावर, या पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यावर तुमचे पैसे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे, पहिला हप्ता, फर्स्ट इन्स्टॉलमेंट हा जमा होताना तुम्हाला दिसून येईल. तर हे तुम्ही काम करू शकता. आता अनेकांचा प्रश्न असेल की पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतील. तर कोणत्याही बँकेत खातं उघडण्यासाठी जी डॉक्युमेंट लागतात तीच डॉक्युमेंट इथं आवश्यक आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं एक ओळखपत्र पाहिजे. मग तुम्ही आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पत्त्याचा पुरावा पाहिजे. त्या ठिकाणी तुमचं लाईट बिल असेल किंवा तुमचा भाडे करार असेल हे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. अलीकडचा पासपोर्ट साईजचा एक फोटो म्हणजे छायाचित्र पाहिजे आणि खातं उघडण्यासाठी एक फॉर्म दिला आहे, तो फॉर्म तुम्ही त्यांना भरून द्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला डीबीटी करायचं आहे. तुम्हाला डीबीटी करायचं आहे. डीबीटी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्हाला करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे आधारला बँक सीडिंग चालू करायचं हे आवर्जून सांगा, जेणेकरून त्या ठिकाणी जे कोणी कर्मचारी अधिकारी असतील ते तुम्हाला निश्चितपणे मदत करतील आणि तुमचा जो पहिला हप्ता आहे तो चुकणार नाही. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या योजनेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.